भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तच अभिवादन करण्यासाठी अनुयायी आता चैत्यभूमीवरती दाखल झालेत। देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवरती लोटलाय। मुंबई महानगरपालिकेकडून या सर्वांसाठी विविध प्रकारच्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्यात। चैत्यभूमी परिसरात कडेकोट बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा चैत्यभूमीवरती अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, दादर परिसरातली संपूर्ण दृश्य आहे। दादरच्या चैत्यभूमीवरती भीमसागर उसळलाय। कालपासूनच मुंबईमध्ये मोठ्या संख्येने अनुयायी जे आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे ते येण्यास सुरुवात झाली होती आणि आज पहाटेपासूनच मोठ्या संख्येने अनुयायी जे आहेत ते बाबासाहेबांचं त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल होत आहेत। हा मोठ्या संख्येने भीमसागर आपण पाहतोय आणि यामुळे दादरचा परिसर एकंदरीतच त्या ठिकाणी वाहतुकीत बदलही करण्यात आला आहे, कारण की संपूर्ण रस्त्यावरती सध्या भीमसागर दिसतोय आणि त्यामुळे मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा इथे सोयी सुविधा बघण्यासाठी उपलब्ध आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुद्धा दक्ष असल्याचं कळतंय। संपूर्ण रस्त्यावरती पोलीस दिसतायत, ट्रॅफिक पोलीस हवालदार सुद्धा या ठिकाणी आहेत। वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत आणि त्यानुसारच या ठिकाणी आपण पाहतोय बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर सुद्धा कार्यकर्ते दाखल झालेत, एक त्यांच्या शुभेच्छा करण्यासाठी आणि 7:30 वाजता अजित पवार याच ठिकाणी चैत्यभूमीवरती येणार आहे, म्हणून त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या बंगल्याच्या बाहेर दिसत आहेत।